मित्रांनो, डोंबिवली एक्सपेरिया मॉलमध्ये आम्ही आलो असताना आम्ही ॲक्च्युली ॲडव्हान्स बुकिंग केली होती झापूक झुपिक मूवीची, मराठी मूवी सूरज चव्हाणचा. पण ॲक्च्युली इथे त्या मॅनेजरसोबत बोलल्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला कंपनीकडनंच म्हणजे मूवी जे बनवतात त्यांच्याकडनंच पोस्टर अवेलेबल झालेलं नाही, त्यामुळे आम्ही लावू शकलो नाही. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे ॲक्च्युली. बघू शकता तुम्ही सगळ्या मूवीचे पोस्टर आहेत इकडे, परंतु झापूक झुपूक मूवीचे पोस्टर इथे बिलकुल पण नाही. आणि आम्ही झापूक झुपूक मूवी बघायला आलो सूरज चव्हाणचा. चुकीचं आहे यार, मराठी माणसावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. मॅनेजरने एकदम अशी उडवाउडवीची उत्तर दिली की आम्हाला पोस्टर तिकडनं अप्रूव्ह नाही झाला किंवा आम्हाला मिळाला नाही आहे म्हणून आम्ही तो लावू शकलो नाही. हे चुकीचं आहे, असं नाही होऊ शकत. एवढा चांगला मूवी बनवला केदार शिंदे सरांनी, परंतु इकडे एकही पोस्टर नाही झापूक झुपूकचा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आत्ता इथे आम्ही जेव्हा त्या मॅनेजरसोबत बोललो, त्याच्यासोबत चर्चा केली, त्याच्यासोबत भांडलो, लिटरली भांडलो. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता झापूक झुपूक मूवीचा इथे पोस्टर तुम्ही बघू शकता इथे लावलेला आहे. आणि त्यानंतर आपली जे मराठी प्रेक्षक इकडे आले होते मूवी बघायला, त्या लोकांनी या पोस्टरसोबत सेल्फीज घेतली आणि आमचे मित्रसुद्धा आता सेल्फीज घेताना दिसतात इकडे. परंतु चुकीची गोष्ट आहे यार, आपण मराठी मूवी बघायला आलो आणि त्या मराठी मूवीचा जर बॅनर दिसत नाहीये तरी आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी दुःखाची गोष्ट आहे. आम्ही लिटरली त्या मॅनेजरसोबत भांडलो, त्याच्याशी बोललो, चर्चा केली आणि त्याच्यानंतर मग हा पोस्टर इथे अवेलेबल झाला. नाहीतर तुम्ही बघू शकता इकडे टोटल हिंदी मूवीचे इकडे पोस्टर लागलेले आहेत. हे बघा, प्रॉपर हिंदी मूवीचे पोस्टर, एकही मराठी मूवीचा पोस्टर नव्हता एक्सपेरिया मॉल डोंबिवलीमध्ये. आणि आता तो आम्ही बोलल्यानंतर इथे त्यांनी घेऊन इथे लावलेला आहे. बस एवढंच बोलत होतं. मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा, फुले मूवीचा पण बॅनर नाही आहे, जय भीम पॅन्थर मूवीचा सुद्धा बॅनर नाही, म्हणजे मराठी कोणत्याच मूवीच्या इथे बॅनर नाही आहे.